आज आपण इफ्तार स्पेशल असं एनर्जी ड्रिंक कसं बनवायचं हेच पाहणार आहोत। ते एकदम पटकन असं ड्रिंक तयार होतं। तर चला पाहूया लगेच ते कसं करायचं। तर ह्यासाठी इथे मी बाउल घेतलेले आहेत। आता ह्या बाउल मध्ये ना आपण हे ना जे नट्स सगळे घेणार आहेत ना ते नट्स आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी ना मी इथे खजूर घेतलेला आहे। तर खजूर मधली बी जी अशी आहेत ना ती बी आपण काढून घ्यायची आहेत आणि खजूरचे 2 तुकडे करायचे आहेत। ते असे 3 ते 4 खजूर इथे मी घेतलेले आहे। त्याचबरोबर 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम आणि त्याचबरोबर 1 चमचा आपण इथे मनुका घेणार आहे आणि 2 चमचे आपण इथे पिस्ता घेणार आहे। तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहे ना तुम्ही ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकता किंवा ह्यातला कुठलाही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यात अक्रोड, काळे मनुके हे सुद्धा वापरू शकता। तर असे हे सगळे ड्रायफ्रूट आपण एकत्र करून घ्यायचे आहे आणि एक मोठी वाटी ना दूध आपण ना गरम दूध आहे ना ते ह्यात घालून घ्यायचं आहे आणि सगळे ड्रायफ्रूट चमच्याने ना दुधामध्ये मिक्स करायचे आहे आणि 1 तासासाठी हे असंच भिजत ठेवूया। आता साधारण 1 तास झालेला आहे। तर मस्त असे आपले ड्रायफ्रूट दुधामध्ये भिजलेले आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पटकन असं हे ड्रिंक इथे तयार होतं। लेडीजला उपास वगैरे असेल ना तर ह्या उपासाला सुद्धा तुम्ही असं ड्रिंक ना करून प्यालं ना तर खूप एनर्जी आपल्या महिलांमध्ये राहते। तर आता सगळे ड्रिंक आपण जे ड्रायफ्रूट आहे ना ते मिक्सरमध्ये मी घालून घेतलेले आहे। कलरसाठी थोडंसं इथे मी केशर घातलेलं आहे। ज्या दुधामध्ये आपण भिजवलं तर त्या दुधासकट आपण हे सगळे ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी इथे दालचिनी घातलेली आहे। तुमच्याकडे जर पावडर असेल तर तुम्ही पावडर इथं घालू शकता। थोडंसं आधी मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण ड्रायफ्रूट आपले बारीक होतील। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे। आता 1 कप आपण एकदम थंड असं दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण का हे दूध ना थंड असेल ना तरच मस्त लागतं। आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मी इथे साखर घालणार आहे। मुलांसाठी करतोय त्यामुळे 1 ते 1.5 चमचा मी इथे साखर घालणार आहे। आपल्यासाठी जर करायचं असेल तर इथे साखर स्किप केली तरी चालेल कारण का खजूर आधीच गोड असतात, त्यात आपण मनुक्याचाही वापर केलेला आहे। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे ना खडे आपण ना बर्फाचे इथं घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। आता एकदम पटकन असं हे आपलं ड्रिंक इथं तयार झालेलं आहे। लगेच सर्व करूया। दिसायला किती टेम्पटिंग असं दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। केसरमुळे मस्त असं आपल्या ह्या ड्रिंकला कलर आलेला आहे। ते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे इफ्तार ड्रिंक तयार होतं। तर थोडंसं वरून ना मी ड्रायफ्रूट पूड ह्याच्यावर घालून घेत आहे। तुम्हाला जर चॉकलेट सिरप वगैरे आवडत असेल ना तर तुम्ही तेही त्याच्यावर घालू शकता। एकदम मस्त अशी ड्रिंक आपली इथं तयार झाली। लेडीजसाठीही तितकीच पौष्टिक अशी ड्रिंक आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठीही तितकीच छान अशी ड्रिंक आहे। अगदी झटकीपट ही ड्रिंक तयार होते। तर तुम्ही नक्की एकदा ही ड्रिंक ट्राय करा। खूप एनर्जेटिक अशी ही ड्रिंक आहे। अगदी कमी वेळामध्ये होते की पटकन अशी ही ड्रिंक तयार होते। तर नक्की करून पहा। अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर ह्या इफ्तारला तुम्ही ही ड्रिंक करून पहा। अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।